बऱ्याच दिवसांनी एका नव्या देशात फिरायला निघालो. मस्त वाटत होतं. यावेळची माझी ट्रिप मध्य आशियातल्या खूप जुनी संस्कृती आणि इतिहास असलेल्या सुंदर कझाकिस्तानमध्ये. प्रवासाच्या माझ्या 2 फ्लाईट्स होत्या, मुंबई दिल्ली आणि दिल्ली कझाकिस्तान. माझ्या बँक कार्डमुळे मुंबई एअरपोर्टचा लाऊंज ॲक्सेस मिळाला. फूड फ्री होतं. मनसोक्त पोट तुडुंब भरेपर्यंत खाल्लं. दिल्लीचा प्रवास सुरू झाला. ही फ्लाईट कमी तासांची होती. ले ओव्हर कमी वेळेचा होता. लगेचच दुसऱ्या फ्लाईटसाठी गेलो. थोड्या वेळाने भूक लागली. मला पोहोचायला मध्यरात्र होणार होती, त्यामुळे उतरल्यावर काय मिळेल याची खात्री नव्हती. विमानातच कप नूडल्स खाल्ल्या, त्यासाठी 500 रुपये पडले. लाऊंजमधलं फ्री फूड आठवलं. विमानाच्या खिडकीतून सहज बाहेर बघितलं. ताजिकिस्तानची हिमशिखरं दिसली. कोजागरी पौर्णिमेचा चंद्रप्रकाश त्यांच्यावर पसरला होता. नव्या देशाच्या प्रवासाची स्वप्नवत सुरुवात. रात्री उशिरा पोहोचलो. इमिग्रेशन ऑफिसरने माझ्या पासपोर्टची सगळी पानं बघितली. उलटपालट करून तो तपासला आणि इमिग्रेशन स्टॅम्प दिला. एअरपोर्टवर असलेल्या टुरिस्ट इन्फॉर्मेशन सेंटरच्या माणसाने बरीच मदत केली. तर हा डॉरेन सिम कार्ड घेऊन दिलं, ATM कार्डमधनं पैसे दाखवले आणि इथे उबर सारखं कोणतं ॲप आहे ते टाकून दिलं. सो एक खास काम झालंय मित्राकडनं. थँक्यू व्हेरी मच. एअरपोर्टमधून बाहेर आलो. मी कझाकिस्तानच्या अलमाटी शहरात राहणार होतो. थोडी थोडी थंडी होती. कॅबने माझ्या हॉटेलवर पोहोचलो. रानवाटा इंटरनॅशनलच्या सप्टेंबर महिन्यातल्या 2 नव्या टूर्स, अलमाटी कझाकिस्तान आणि हनॉय व्हिएतनाम. नक्की सहभागी व्हा. गुड मॉर्निंग. कझाकिस्तान मधला पहिला दिवस. प्रचंड थंडी आहे, म्हणजे सूर्य असून सुद्धा थंडी वाजते. एक जॅकेट पुरेसं नाही आहे. आणि मी जस्ट बाहेर पडलो आहे काहीतरी ब्रेकफास्ट करूया म्हणून. सो डे 1 पहिलाच अनुभव. बघूया काय म्हणतोय. हा सूर्य आहे पण काहीच खूप देत नाही आहे. काय करावं. हा आहे फर्स्ट लुक. ब्रेकफास्ट मिळतोय का आणि काय मिळतोय. तो हा त्यांचा ब्रेकफास्ट मेन्यू आहे, ज्यातलं मला काही कळलं नाही. तर त्यांनी इथे आयपॅड आणून दिलं आहे की इथे इंग्लिशमध्ये वाचून सांगा. आणि मला भूक लागली आहे प्रचंड. पहिल्याच दिवशी प्रयोग नको. सो एक ब्रिटिश ब्रेकफास्ट मागूया. सोफ्रा ब्रेकफास्ट. कझाकमधला पहिला ब्रेकफास्ट. मस्त उबदार हॉटेल. तर पहिला दिवस कझाकिस्तानमधला. ही छोटीशी रूम आहे. इथे हीटर आहे, एक सोफा आणि मोठा बेड आणि खिडकीतला व्ह्यू. एक छोटंसं पान माझ्या खिडकीत मला भेटायला आलं होतं. कझाकिस्तानमध्ये पानगळीचा ऋतू होता. मी बाहेर जाऊन आलो, ब्रेकफास्ट केला, थोडं सामान घेतलं. माझ्याकडे माझा ॲडॉप्टर राहिलेला, पेन नव्हतं माझ्याकडे, सो थोडं सामान घेतलं. थंडीचा अंदाज घेतला आणि एवढी थंडी आहे की मी आता अजून एक जॅकेट चढवलं आणि आता बाहेर पडतोय फिरायला. सकाळी मस्त ब्रेकफास्ट केला, कॅमेरा बरोबर घेतला आणि शहर फिरायला बाहेर पडलो. फिरायला सुरुवात करण्याआधी थोडी खरेदी केली. मी इंटरनॅशनल ॲडॉप्टर आणला नव्हता, मग एक लोकल ॲडॉप्टर घेतला. थोडा खाऊ घेतला. शहरात निवांतपणा जाणवला. वातावरण मस्त थंड होतं. फारशी वर्दळ नव्हती. एखादी छानशी फ्रेम मिळण्याची मी वाट बघत होतो. आणि तितक्यात एक वयस्कर बाई रस्त्याच्या कडेला फुलं विकायला बसलेली दिसली. कझाकिस्तानमधला हा माझा पहिला फोटो. नंतर अशा बऱ्याच सुंदर फ्रेम्स मिळत गेल्या. पानगळीच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. रस्त्यावर पानांचा खच पडला होता. त्यांच्यावरच्या रंगछटा बघत राहाव्यात अशा. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या बाकड्यांची रचना सुद्धा एकदम आर्टिस्टिक वाटली. शहर हळूहळू आपलंसं वाटायला लागलं. ह्या शहरात भन्नाट फोटोग्राफी करता येणार आहे याची पहिल्याच दिवशी खात्री पटली. मॅपवर जवळच बोटॅनिकल गार्डन असल्याचं दिसलं. तिथे जाऊन अजून फोटो काढायचं ठरवलं. दुपार झाली होती. KFC मध्ये थोडं खाल्लं. वातावरणात अचानक बदल झाला. रिमझिम पाऊस पडायला लागला. लाईट एकदम कमी झाला, त्यामुळे मनासारखे फोटो काढता येणार नव्हते. मी माझा प्लॅन बदलला. बाहेर फिरू शकणार नव्हतो म्हणून इंडोर फिरायचं ठरवलं. इथल्या सेंट्रल स्टेट म्युझियम ऑफ कझाकिस्तान मध्ये आलो. या वस्तू संग्रहालयात आलो आणि थक्क झालो.
प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंतचा कझाकिस्तानचा इतिहास, भूगोल, जीवनशैली, संस्कृती या सगळ्याची प्रभावी मांडणी इथे केली आहे. मध्य आशियामधलं हे सर्वात मोठं म्युझियम आहे. कझाकिस्तान आणि आसपासचा भूभाग हजारो वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याच्या ज्या काही खुणा आहेत त्यांचं जतन केलेलं दिसतं. यात दगड, जीवाश्म, लाकडी जीवाश्म, चित्र यांचा समावेश आहे. अश्मयुगातली हत्यारं, ताम्रयुगातल्या वस्तू, प्राचीन काळात इथे लोक कसे राहायचे, घरं कशी होती, त्यांचे पोशाख, दागिने हे सगळं बघताना त्या काळात पोहोचल्याचा आभास होतो. इतक्या जिवंतपणे सगळ्याची मांडणी केली आहे. काळानुरूप लोकांच्या जीवनमानात झालेला बदलही दाखवलाय. कझाकिस्तानवर काही आक्रमणं झाली, युद्ध झाली, त्याबद्दलची माहितीही इथल्या इन्स्टॉलेशन्स मधून दिसते. इथे मंगोल सम्राट चंगेज खान याचा पुतळा आहे. काही युद्धप्रसंग आहेत. एका विभागात नामशेष झालेले प्राणी, पक्षी टॅक्सिडर्मी या प्रक्रियेच्या साहाय्याने ठेवलेले आहेत. मॅमथ, डायनॉसॉर सारख्या प्राण्यांचं जग पुतळे आणि पेंटिंग्ज अशा 2D 3D माध्यमातून उभं केलंय. यामुळे ही मांडणी एकदम कलात्मक झालीय. एकंदरच मध्य आशियाचं अतिप्राचीन काळापासून असलेलं अस्तित्व, तिथे टोळ्यांमध्ये राहणारी माणसं, जीवनमान, त्यांचा निसर्गाशी असलेला सहसंबंध बघताना भारावून गेलो. काही तास अगदी सहज गेले. ज्या देशात आपण फिरणार आहोत त्याबद्दलची एवढी विस्तृत माहिती मला पहिल्याच दिवशी मिळाली. बाहेर आलो. खरं तर संध्याकाळ होती, पण अंधार झाला होता. संध्याकाळचे फक्त 6 वाजले. अंधार झालाय. पहिला दिवस संपला. पण मला कंटाळा आलेला. कॅब करणार होतो, पण म्हटलं चालूया, थोडी थंडी कमी होईल, वॉक होईल आणि नव्या शहराशी ओळख होईल. अर्धा तासाचा रस्ता आहे हॉस्टेलपर्यंत. हा रस्ता पण एवढा सजवलेला आहे. फुलं आहेत, सगळी फुलली आहेत एका टाइमला. भारी. कझाकिस्तानमध्ये आलोय. 2 रात्री झाल्या. ॲक्च्युली पहिली रात्र तर मी येऊन पोहोचलो आणि झोपलो, आणि काल एक दिवस फिरलो. नवीन देश, थंडगार. मी छोटी बॅग आणली. ॲक्च्युली मी हे सहज आणलेलं जॅकेट, सहज, आणि ते मला पूर्ण वेळ घालून फिरायला लागतं, एवढी थंडी आहे. आणि हे नशीब आणलं होतं. माझी बॅग थोडी हलकी झाली सगळ्या अंगावरती आल्यामुळे. बस मला काही सुचत नाही अजून. काल मी एका बसमध्ये गेलो आणि मला ती सगळी सिस्टीम जाणून घ्यायची होती की तिकीट कसं काढायचं, काय काढायचं. आणि तिथे मला सांगणार कोणीच नव्हतं, त्यात कंडक्टर नव्हता आणि पॅक बस होती. सो मी बसमध्ये एंटर केलं आणि माझ्या स्टॉपला उतरून मी निघून पण गेलो. तर मला तिकीट कसं काढायचं हेच कळलं नाही. होपफुली आज कळेल. सो हे हॉस्टेल होतं माझं. ही बिल्डिंग ज्याच्यामध्ये फर्स्ट फ्लोअरला रूम होती माझी, त्या साईडला, रोड साईडला. आज सूर्य आहे. काल पाऊस होता आणि मस्त इथे झाडं लावली आहेत. डे 2. आजचा दिवस पण तसा रिलॅक्स आहे. नाश्ता करूया, बॉटॅनिकल गार्डन, नवीन हॉटेल, आणि तिथे जाऊन बघूया काय ॲडव्हेंचर मिळतंय नव्या हॉटेलमध्ये. कालचं हॉटेल सोफ्रा. आज पण चाललोय मी नाश्ता करायला. आज वेगळं काहीतरी खाल्लं. दुसऱ्या दिवशी वातावरण मस्त होतं. मी बॉटॅनिकल गार्डनमध्ये जायचं ठरवलं. आत गेलो आणि रंगसंगतीच्या एका अद्भुत दुनियेत आल्यासारखं वाटलं. गेल्या वर्षी फॉलमध्ये म्हणजेच पानगळीच्या ऋतूत मी अलमाटीमध्ये होतो. तिथे फिरताना, ते वातावरण अनुभवताना मी त्या जागेच्या प्रेमात पडलो.
रानवाटाची पहिली बाली ट्रिप सक्सेसफुल झाल्यानंतर पुढच्या ट्रिपसाठी तुम्हा सगळ्यांना त्याच सीझनमध्ये सप्टेंबरमध्ये अल्माटीला न्यायचा प्लॅन आहे. आणि याच महिन्यात व्हिएतनामला बॅकपॅकिंग टूर घेऊन चाललोय. त्यात फोटोग्राफी आणि बजेट बॅकपॅकिंग मध्ये आपण ही ट्रिप करणार आहोत. तर नक्की सहभागी व्हा.